गोड बोलणार आहे सगळ्यात आधी माझ्याशी. ज्या हात वरती करणार माईक त्यांच्याकडे देणार. तुम्ही राहा उभ्या. चला बघूया. मला टेन्शन येतं बोलताना, लक्षात ठेवा. नाव सांगा. रेखा नागराज पुराणे. जवळ माईक घेऊन मोठ्याने बोला. रेखा नागराज पुराणे. धमकी देतात का मला? माहेर कुठलं? माहेर कर्नाटक टाकळी. हो का? हो. म्हणजे कुठे नक्की? किती लांब आहे? चडचण. काय? चडचण. हे गाव आहे? हो. पाठ करेपर्यंत सकाळ होईल मला. बरं माऊली, आज आपण बोलू असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही नाही, तुम्हाला बघून तर एवढा आनंद झालाय ना. काय सांगताय? चेहऱ्यावरच दिसतोय आनंद. मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. बाकीच्यांना खूप वाईट वाटलं, पहिलंच तुम्हाला बोलायला मिळालं म्हणून. टीव्हीत बघूनच दिसतो आनंद. आता तुम्हाला खास भेटला आनंद. काय सांगताय काय? बरोबर. माऊली, मग माहेर कुठे गेलं म्हणाला? कर्नाटक टाकळी. बर, मला 5 वाक्य शिकवा तुमच्या गावातली, तिकडची माहेरची. हा हा, पहिलं वाक्य. पहिलं काय म्हणजे काय तुम्हाला सांग. कन्नड. कन्नड मध्ये शिकवा. म्हणा, आज तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही 2 वाक्य किंवा 2 ओळी म्हणा, आणि जमलं तर मलाही बोलायला शिकवा. हा, सुरू. निमून नोडी बळच आनंद आयतो. मला घाम फुटून काय बघताय का तुम्ही? हे बोलायला लागल्यानंतर मला येईल असं वाटतंय का? तुम्ही शिकवायला सांगितलं तर असं काहीतरी बोलताय. काय बोललात तुम्ही? तुम्हाला बघून छान वाटलं. काय सांगताय? मग मला आता कन्नड मध्ये शिकवा. मला जे तुमचं त्याचं उत्तर द्यायचंय ते. तुम्हाला बघून मला घाम फुटला, हे मी कसं बोलू? निम्मे नोडी नमगे घाम बंधू. मी आजपर्यंत राम बंधू ऐकलं होतं मासाले. घाम बंधू पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये दिसतो. पण खुश आहात ना माऊली? काय तुम्हाला सांगतो सगळ्या जणींना, गेली 20 वर्ष ही महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद वाढवण्याचंच काम या आदेशने केलं. म्हणून 15 लाख पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास तुमच्या आनंदासाठी मी करू शकतो माऊली. तेव्हा अशाच हसत राहा, कारण तुमच्या हसण्यामध्येच सगळं काही आहे. आणि ही शक्ती स्वामी महाराज मला देतात असं मला वाटतं, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. चला, पहिलं एक आव्हान आहे तुम्हाला. कन्नड मध्ये एक गाणं म्हणा. म्हणा. 1 2 3. वेळ सुरू झाली. हा, माईक जवळ पकडू. वेळ सुरू झाली. लवकर. माहेरचं आहे म्हणून सांगितलं. तुमचे काही क्लास आहेत का गाण्याचे? हो, तुमचे काही गाण्याचे क्लास आहे? त्यांना विचारतोय, पाठवून सांगतायत, शिकवतायत. बोला बोला माऊली, बोला बोला. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಲಿ ನಿನ್ನನ್ನೇ ಕಾಣುವೆ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ತುಂಬಿಡಲು ಮನದಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡಿ ಹಾಡುವೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಲಿ ನಿನ್ನನ್ನೇ ಕಾಣುವೆ. बरं, मला एक सांगा, काय गायलात ते सांगा प्लीज. म्हणजे मी लगेच दुसऱ्या माऊलींना भेटतो ना. सांगा. हा, बक्षीस आहे ना माऊली, भेटत असतो तुम्हाला. खूप छान. आनंदात राहा, हसत राहा. नंदनने काय कुठे पण गेलो तरी मीच दिसतो. थांबा, हे गाणं मला लिहून घेतो. मुंबईला गेल्याबरोबर सुचित्राला सांगतो हेच पाठ कर म्हणून. अजून कोण बोलणार आहे माझ्या बरोबर? तुम्ही. चला, त्या उभ्या राहा. त्या माईक त्यांच्यापर्यंत पाठवा. त्या बघा उभ्या राहील. हा, द्या माईक, द्या पटकन. असू दे. नाव सांगा. सौ ज्योती संजय कुमार गंगदे. आडनाव काय? गंगदे. गंगले. गंगदे. गंगदे काहीतरी दे, हो ना? बरं, कुठलं माहेर तुमचं? इथंच करजगी म्हणून 20 किलोमीटर आहे. माईक जवळ. करजगी. 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 हा, 20 किलोमीटर आहे. 20 किलो. सासर कुठलं? सासर पण करजगी. दोन्ही करजगी. हा. आज काय दर्शनाला आला होता का? नाही सर, आम्ही इथं राहायला इथंच आहोत. बरोबर. हा. घरी कोण कोण आहे? घरी सासरे आहेत, हा. मी, मिस्टर आणि 2 मुली. बरं, मिस्टर काय करतात? शिक्षक आहेत.
हो, घरी कोण कोणाला शिकवतं? लग्नापासून असलंय. बरं बरं, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला सर 15 वर्ष झाली. बरं, कसं काय म्हणजे जमलं कसं तुमचं? सर माझं ऐका ना, माईक जवळ पकडून. मामालाच दिलंय मला. मी पहिल्यांदा बघितलं मामाला मामा बनवलं नाही. हो की नाही? बरं बाहुली, कशा आहात? खुश आहात? मग आता काय तुम्ही उखाणा वगैरे घेणार आहात का? हा, घ्या, चला. मणिमंगळसूत्राला 2 वाटी संजय आणि माझी जन्मजन्माची गाठी. काय सांगता? हो, वा वा, ही भेटवस्तू घ्या माऊली तुमच्यापर्यंत. कसं काय? या त्यांच्या पायावर पाय देऊन या. त्या काही येऊ देणार नाही, लेकराला घेऊन बसले, पाय दिल्याशिवाय काय त्या उठणार नाहीत. या 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 बाई, या लवकर या, लवकर चला या. जरा टाळ्या वाजवा, दुसऱ्यालाही आनंद मिळू द्या. माऊली भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद 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 धन्यवाद. हात मिळू. आय तेवढ्याने लावला. ऐक देवा. बरं ऐका, मी ना अधिक वेळ घालवत नाही, कारण या गप्पांच्या ओघामध्ये कधी 2 तास 2.5 तास संपून जातात मलाही माहित नाही. आणि अशाच गप्पा मारता मारता 20 वर्षांचा प्रवास, एवढा मोठा प्रवास झाला. मी स्टेजवर जातो आणि पहिल्या खेळासाठी 50 नावं काढतो. पहिल्या खेळासाठी 50 नावं जाहीर करतो. 50. मला बघायचं आहे कोणाकोणाचं नाव येणार. बरं, सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. पहिला नियम लक्षात ठेवा. नाव ज्यांचं जाहीर होणार त्यांनी लवकर लवकर स्टेजवर यायचं. उजव्या बाजूला आपली चप्पल काढून ठेवायची. खेळ खेळायचा. आऊट झालं की जाताना आपलीच घालायची. नाहीतर उद्या मोरे काका बदलली पाहिजे असं नको. खूप काम आहेत मोरे काकांना. चला, हे 2 बॉक्स.